हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आपण आज थोडीशी वेगळी ग्रेव्ही बनवूया। उन्हाळ्यामध्ये रोजच काय भाजीला करावं, काय कुठली भाजी करावी हा प्रश्न आपल्याला रोजच पडतो। तर चला आज थोडीशी वेगळ्या पद्धतीची भाजी बनवूया। मी तर कांदा भाजून घेतला जाळीवर आणि त्यावरच अर्धे खोबऱ्याची वाटी सुकं खोबरं भाजून घेतलं। 1 इंच भर अद्रक घेतला आहे। आल्याची पूर्ण साल काढून घेतली आणि कट करून मिक्सरच्या भांड्यात घातली। 10-15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, त्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्या आणि हे जे खोबरं आहे जाळीवर भाजून घेतलं होतं मी, त्याला कट करून घेत आहे छोट्या तुकड्यांमध्ये। तुम्ही पाहिजे तर कांदा तव्यावर सुद्धा भाजू शकतात, पण अशा प्रकारे बनवलेली ग्रेव्हीची टेस्ट खूप छान लागते। खोबरं कट करून घेतलं आणि ते पण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं। त्यानंतर थोडीशी मटकी घेतली आहे मी, उकळून घेतली होती मटकी, ती घालते या ग्रेव्हीमध्ये। आपण मटकी आणि हळद घालून शिजवून घेतलेली होती। कुकरची 1 शिट्टी काढली होती मी, ती मटकी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली आहे। मिक्सरचं भांडं बंद केलं झाकण आणि थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट तयार करून घेतली। हे बघा, मस्त असं बारीक वाटण तयार करून घेतलं। गॅसवर पॅन ठेवला आहे मी आणि एका बाजूला गरम पाणी ठेवलं आहे। या ग्रेव्हीमध्ये गरम पाणी घालायचं म्हणजे छान टेस्ट येते। कढई ठेवली गॅसवर, त्यामध्ये तेल घालायचं। उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे जास्त तेल नाही घातलं मी, 1-2 चमचेभर तेल घातलं। तेल गरम करून होत आहे तोपर्यंत इथं प्लेटमध्ये मसाला काढून घेतला मी। चपाटा मिरचीचं तिखट काढलं 1 चमचा, 2 चमचे साधं तिखट आहे आणि 3 चमचे मसाला घेतला आहे। तेल गरम झालं होतं, मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला मसाला कढईमध्ये घालते। चांगला हा मसाला परतवून घ्यायचा, मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं व्यवस्थित। उन्हाळ्याच्या दिवसात भाजीला काही नसते, मार्केटमध्ये असलेल्या भाज्या पण सुकलेल्या वगैरे असतात, त्यामुळे अशा प्रकारे थोडीशी वेगळ्या पद्धतीची ग्रेव्ही आपण बनवू शकतो। छान टेस्टी होते आणि एक वेळची भाजी काय करायचा हा प्रश्न सुद्धा सुटून जातो। मसाल्यावर मी झाकण ठेवलं आणि परतवून घेतलं व्यवस्थित। 5 ते 6 मिनिटं जवळपास मी हा मसाला परतून घेतला आहे। बघा, मसाला परतवून झाला आहे व्यवस्थित, कढईला सोडत आहे मसाला आता। त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घातला, आधी घालायचं विसरले होते मी, तुम्ही आधीच घाला। कढीपत्ता पण व्यवस्थित परतून घेतला आणि आपण जे सुके मसाले काढून घेतले होते तिखट, ते घातलं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तिखटाला आणि याला पण 1 मिनिटभर परतून घ्यायचं। एक 3-4 दाणे म्हणजे जवळपास 1 चुटकीभर साखर घातली आहे यामध्ये, परतून घेते व्यवस्थित। चांगलं मिक्स करून हे सर्व मसाला मी परतवून घेतला आणि त्यानंतर कुकरमध्ये शिजवलेली मटकी होती, ज्यामध्ये मी हळद आणि मीठ घालून 1 शिट्टी घेऊन ही मटकी शिजवून घेतली होती। ही शिजवलेली मटकी यामध्ये घालते। आपण दरवेळेसच मिसळ वगैरे बनवतो किंवा मटकीची उसळ बनवतो, पण कधीतरी अशी ग्रेव्हीची मटकीची भाजी सुद्धा बनवून बघायची, छान तयार होते, अगदी टेस्टी तयार होते। सर्व शिजवलेली मटकी मी या कढईमध्ये घालून घेतली आणि त्यानंतर जे मटकीचं पाणी होतं ते सुद्धा घातलं आहे कुकरमधलं। चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर मला पाहिजे जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं मी यामध्ये गरम पाणी घातलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतली सर्व मसाला आणि मटकी सुद्धा। याच प्रकारे आपण हरभरे, चवळी किंवा कुठल्या पण कडधान्याची अशा प्रकारची ग्रेव्हीची भाजी बनवू शकतो। चवीपुरतं मीठ घातलं मी आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि चांगलं 10 ते 12 मिनिटं लो फ्लेमवर ही आमटी जी आहे व्यवस्थित उकळून घ्यायची। खूप छान टेस्टी तयार होते। गॅसची फ्लेम लो केली आणि झाकण ठेवलं आणि त्यानंतर ही आमटी उकळून घेतली।
बघा मस्त अशी आमटी तयार झाली आहे। अगदी कमी तेलामध्ये तयार केली आहे, कारण उन्हाळ्याचं आपल्याला जास्त तेल पण नको वाटतं। मस्त अशी आमटी तयार झाली आहे। मी इथं ताट सर्व करत आहे। त्यासाठी मी इथं चपाती, कांदा, टोमॅटो, पापड, लिंबू आणि दही ठेवलं आहे ताटामध्ये। आणि ही जी आमटी आहे तयार केलेली आमटी घेतली आणि ती सुद्धा या ताटामध्ये सर्व करून घेत आहे। मस्त आमटी तयार झाली होती। मी चपाती बरोबर सर्व केली, तुम्ही भाकरी भाताबरोबर सुद्धा सर्व करू शकता। खूप छान टेस्टी लागते। एकदा नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू सो मच।